सन्माननीय अध्यक्ष महोदय, राज्य विधानसभेच्या अध्यक्षपदी आपली बिनविरोध निवड झाल्याबद्दल सर्वप्रथम मी आपला मनपूर्वक या ठिकाणी अभिनंदन करतो। राज्याची निर्मिती झाली आणि महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाल्यानंतर राज्याची विधानसभा अस्तित्वात आली आणि या सभागृहाचं नेतृत्व करण्याची, अध्यक्षपद सांभाळण्याची जबाबदारी अनेक दिग्गजांनी यापूर्वी पार पाडलेली आहे। या सभागृहाच्या प्रथा आणि परंपरा आणि नियम हे सांभाळून या सभागृहाची मान मर्यादा राखून महाराष्ट्राच्या विकासाची अनेक महत्त्वपूर्ण पावलं याच विधानसभेच्या या सभागृहातून आजपर्यंत पार पाडण्याची परंपरा आतापर्यंत झालेली आहे। आणि या सर्वोच्च पदावर आज आपली बिनविरोध निवड झाली याबद्दल आम्हा सर्वांना अतिशय मनापासून आनंद आहे। एक गोष्ट स्पष्ट आहे की अजितदादा म्हणाले, आम्ही चर्चा करत होतो, या अगोदर हरिभाऊ बागडे यांना या विधानसभेचं अध्यक्षपद त्यांनी स्वीकारलं। प्रेमाने आदराने सर्वजण त्यांना नाना म्हणायचे आणि या अगोदर बाबासाहेब कुपेकरांची परंपरा होती। बाबासाहेब कुपेकर यांनी सभागृह अतिशय चांगल्या पद्धतीने सांभाळला होता। त्यामुळे नाना आणि बाबांची परंपरा पुढे कायम ठेवायची का, अशा प्रकारचा आमच्या मनामध्ये हा विषय आला होता। म्हणून निर्णय घेत असताना आम्ही ठरवलं की सर्वात जास्त सहकार्य कोणाला मिळू शकेल विरोधी पक्षाकडून। तर आम्हाला वाटलं की विदर्भातले सुपुत्र असल्यामुळे विदर्भातच जास्त त्या ठिकाणी समर्थन मिळेल आणि म्हणून नानांची या ठिकाणी निवड झाली। तुम्हाला या ठिकाणी सांगितलं, नावच आपलं नाना आहे। पण आज या ठिकाणी चर्चा होत असताना कोणी आपल्याला म्हणतं डावीकडे पहा, कोणी आपल्याला म्हणतं उजवीकडे पहा, कोणी म्हणते समोर पहा। आता आपण वर पाहू नका, आमचं एवढंच म्हणणं आहे। आपण आपलं कामकाज पार पाडत असताना कुठे पाहायचा हा आपला प्रश्न आहे। यातून महाराष्ट्राला न्याय मिळाला पाहिजे, महाराष्ट्राच्या जनतेला एका मनापासून एक आत्मविश्वास निर्माण करता आला पाहिजे। आपल्याला आपण संवेदनशील आहात। सर्वात महत्वाची बाब म्हणजे ज्या सगळ्या प्रदीर्घ अनुभवातून आपण या सर्वोच्च स्थानावर आज पोहोचलेला आहात, युवक काँग्रेसचे पदाधिकारी म्हणून आपण संघटनेमध्ये उत्तम काम केलं। त्याचबरोबर जिल्हा परिषद, विधानसभा आणि लोकसभा अशा आपला हा सगळा राजकीय प्रवास राहिलेला आहे। आणि या प्रवासातून मार्ग काढत असताना आपला हा अनुभव जो आहे, या सगळ्यात जमेची बाजू जी आहे ती आपली संवेदनशीलता आहे। आणि म्हणून आज गरज जी आहे राज्याला, शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत, मोठ्या प्रमाणावर हा प्रश्न आज मोठा निर्माण झालेला आहे, बेरोजगारांच्या समस्या ह्या आहेत। आणि म्हणून मला वाटतं की हे सगळे प्रश्न जे महाराष्ट्रातल्या गेल्या 5 वर्षात जे अधिक जटिल झालेले, अधिक कठीण झालेले आहेत, त्या प्रश्नांना सर्वोत्तम प्राधान्य देऊन आपण त्या खुर्चीवरून निर्देश देऊ शकता इतपत क्षमता या खुर्चीमधल्या एकंदरीत असलेल्या गरिमेचा आपण वापर निश्चित महाराष्ट्राच्या भल्यासाठी कराल याबद्दल कोणाच्या मनामध्ये शंका नाहीये। आणि म्हणून मला अपेक्षा आहे की आजचा दिवस चांगला झाला की सर्व हे कामकाज बिनविरोध झालं। कदाचित काल झालं असतं तर अधिक बरं झालं असतं। अनेक जण म्हणाले ठीक आहे, प्रथा आणि परंपरा पार पाडत आज मनाच्या मोठेपणा दाखवून सर्वांनीच विशेषतः विरोधी पक्षाने आपली माघार घेऊन आपल्याला बिनविरोध काढल्याबद्दल विरोधी पक्षाचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो। विशेषतः दिलीप वळसे पाटलांचं मुद्दाम मी आभार मानेन की 2 दिवसाच्या या सगळ्या कारकिर्दीमध्ये सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश अचूकपणे आपण पाळले आणि ही निवडणूक पारदर्शक पद्धतीने ही सगळी परंपरा पार पाडल्या गेली आणि त्यात कुठलंही ऑपरेशन जे अपेक्षित होतं होऊ शकलं नाही, ही आम्हाला याचा आनंद आहे या गोष्टीचा। आणि त्यामुळे मला वाटतं की ही प्रथा आणि मला तर आपल्याला विनंती करायची, आपले कायदे मंडळ आहे, या कायदे मंडळाच्या माध्यमातून हे कायदे बदलण्याची गरज आहे। सगळ्या निवडणुका आहेत, आपण आपला जो अँटी डिफेक्शन कायदा लागू आहे याच्यामध्ये काही भानगडी होऊ नयेत, याच्यामध्ये काही चुकीच्या प्रथा पायंडे पडू नयेत। म्हणून या सगळ्या गोष्टीच्या सर्वोच्च न्यायालयाच्या अनुषंगाने कायदे करण्याची गरज आहे आणि ते कायदे झाले तर मला वाटत नाही कुठली अडचण निर्माण। आगामी सरकार कोणाचे असो, जनता ज्याला निवडून देईल ते सरकार राज्यामध्ये
जनमताचं सरकार, जनमताच्या लोकमताच्या आधार निवडून आलेलं सरकार ज्याचं असेल ते राज्य केलं पाहिजे आणि चुकीच्या मार्गाने कुठे काही चुकीच्या गोष्टी घडू नयेत अशा प्रकारसाठी आपल्याला काही गोष्टी करण्याची गरज आहे. मला वाटतं आगामी काळामध्ये हे सगळे कायदे पालित करण्याच्या दृष्टिकोनातून निश्चित ह्याचा फायदा होईल अशी अपेक्षा करतो आणि आपल्याला मनापासून शुभेच्छा देतो. जय हिंद, जय हरिभाऊ महाराष्ट्र. बगड़े, नाने उर्दू न्यूज़ यूट्यूब चैनल को सब्सक्राइब जरूर करें और बेल आइकन को क्लिक करें। बेल आइकन को क्लिक करने से होगा ये कि आपको लेटेस्ट न्यूज़ अपडेट की नोटिफिकेशन मिलती रहेगी।